MMR अर्थात मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे जिल्ह्यात येणारी उल्हासनगर महापालिकेची निवडणूक यंदा राज्यात प्रचंड चर्चेचा विषय ठरली। मतदानाच्या दिवशी पैसे वाटपावरून उल्हासनगरात ठिकठिकाणी हिंसाचार आणि वादाच्या घटना घडल्या। भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या संघर्षाने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला होता। थोडक्यात मतदानाच्या दिवशी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाल्यानं ही निवडणूक महाराष्ट्रात गाजली। खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। दोन्ही बाजूंच्या उमेदवारांमध्ये अगदी अटीतटीच्या लढती झाल्या। दरम्यान 78 सदस्य संख्या असलेल्या उल्हासनगर महापालिकेचा निकाल जाहीर झाला आणि भाजपनं स्वबळावर सर्वाधिक 37 जागा जिंकल्या। मात्र बहुमतासाठीच्या 40च्या मॅजिक फिगरनं त्यांना झटका दिला। दुसरीकडे शिंदे सेनेनं ओमी कलानी टीम व साई पक्षाशी युती करून भाजपला जोरदार टक्कर दिली। मात्र तरीही त्यांना अपेक्षित यश गाठता आलं नाही। आता कुणाकडे स्पष्ट बहुमत नसलं तरी आपलाच महापौर कसा बसवता यासाठीचा भाजप व शिंदे सेनेतील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला। दरम्यान या लढाईत शिंदे सेनेनं भाजपला जोरदार धक्का दिलाय। त्यांनी पडद्यामागून हालचाली करत बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव केल्याचं समोर येत आहे। त्यामुळे शिंदे सेनेनं भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्याची चर्चा आहे। भाजपपेक्षा कमी जागा मिळूनही उल्हासनगरात शिंदेंचा महापौर होणार असल्यानं या ठिकाणी भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाल्याचं बोललं जात आहे। पण हे नेमकं घडलं कसं? या राजकीय समीकरणात किंगमेकर कोण ठरलं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर। मंडळी, शिंदेंचं शहर अशी उल्हासनगरची प्रमुख ओळख आहे। फाळणीच्या वेळी विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला कल्याण शेजारील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीत आणि खुल्या जागेत वसवण्यात आलं। शहराजवळील जाणाऱ्या उल्हास नदीवरून या विस्थापितांच्या छावणीला उल्हासनगर हे नाव मिळालं। आजही शहराच्या सांस्कृतिक सिंधी समाजाचा मोठा प्रभाव आहे। पण मुंबईप्रमाणेच गेल्या काही वर्षात लोकसंख्येचं गणित इथं वेगानं बदलतंय। सिंधी कुटुंब चांगल्या सुविधांच्या शोधात ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ यांसारख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत। त्यामुळे त्यांची संख्या या ठिकाणी घटत चालली आहे, तर मराठी आणि उत्तर भारतीय समाजाची लोकसंख्या वाढत चालली आहे। असं असलं तरी सिंधी समाजातून येणारे सुरेश उर्फ पप्पू कलानी या नावाभोवतीच आजही इथलं राजकारण फिरतं। वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवत उल्हासनगर विधानसभेतून पप्पू कलानी 4 वेळा आमदार झाले होते। 2014च्या मोदी लाटेतही त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार बनल्या होत्या। पप्पू कलानी यांचे चिरंजीव ओमी कलानी सध्या त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत। दुसरीकडे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी कुमार आयलानी हे सध्या भाजपच्या तिकिटावर 3ऱ्यांदा आमदार झालेत। विधानसभेला एकमेकांविरोधात लढलेले हे दोन नेते पुन्हा एकदा उल्हासनगर महापालिकेच्या निमित्तानं एकमेकांसमोर आलेत। भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर ओमी कलानी यांनी खासदार श्रीकांत शिंदेंसोबतचं शत्रुत्व बाजूला सारून त्यांच्याशी हात मिळवलाय। शिंदे सेना, टीम ओमी कलानी, RPI आणि स्थानिकचा साई पक्ष अशी महायुती करत श्रीकांत शिंदेंनी भाजप समोर मोठं आव्हान निर्माण केलं। उल्हासनगर महापालिकेवर आपला झेंडा कसा फडकवता येईल यासाठी दोन्ही बाजूनं प्रचाराचं रणांगण चांगलं तापलं गेलं। सगळ्याच जागांवर टफ फाईट झाल्या, पण निवडणूक निकालात बहुमतासाठी 40चा आकडा कुणालाच गाठता आला नाही। एकूण 78 जागांपैकी भाजपचे 37 नगरसेवक निवडून आले, तर शिंदे सेनेच्या नेतृत्वातील युतीचे देखील तेवढ्याच जागा जिंकल्या। या युतीत टीम ओमी कलानी यांचे काही नगरसेवक तसंच साई पक्षाचा एक नगरसेवक निवडून आला। याशिवाय ओमी टीमनं समर्थन दिलेला त्यांचा एक अपक्ष उमेदवारही निवडून आलाय। काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं, तर वंचित बहुजन आघाडीनं चांगली लढत देत 2 जागी विजय मिळवलाय। राष्ट्रवादी, उद्धव सेना आणि मनसेला या ठिकाणी साधं खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये। आता सत्ता स्थापनेसाठी 40चा आकडा जुळवण्याचं मोठं आव्हान भाजप आणि शिंदे सेनेसमोर होतं, ज्यात खासदार श्रीकांत शिंदे यांची पडद्यामागून सूत्र हलवत मोठी खेळी केली। स्वबळावर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर कसं ठेवता येईल यासाठीची लावलेली फिल्डिंग श्रीकांत शिंदेंनी यशस्वी करून दाखवली। अर्थात फोडाफोडी आणि तोडफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली। त्यात भाजपला बहुमतासाठी केवळ 3 नगरसेवकांची गरज असतानाही ते या लढाईत मागे पडले। साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे शिवसेनेला पाठिंबा दिला, तर अपक्ष निवडून आलेल्या ओमी कलानी समर्थक सविता तोरणे या सुद्धा शिवसेनेकडे गेल्या। त्यामुळे शिवसेनेची संख्या 38 वर येऊन पोहोचली, पण अजूनही त्यांना 2 नगरसेवकांचा पाठिंबा हवा होता। काँग्रेसनं तटस्थ भूमिका घेतल्यानंतर शिंदे सेनेसमोर वंचित बहुजन आघाडी
आघाडीचा एकमेव पर्याय होता. भाजप देखील वंचितच्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात होती, पण श्रीकांत शिंदे यांच्या खेळीनं वंचितचे दोन्ही नगरसेवक नॉट रिचेबल झाले. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सोनू पवार यांनी असा दावा केला की भाजप आणि शिंदे सेनेकडून त्यांच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सत्तेसाठी वेगवेगळी आमिष दाखवली जातात, त्यामुळे भीतीपोटी पक्षानं खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवक विकास खरात आणि सुरेखा सोनवणे यांना अज्ञातस्थळी पाठवलंय. भविष्यात कोणताही दगाफटका होऊ नये आणि पक्षाची निष्ठा जपली जावी यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानं नगरसेवकांना सुरक्षित स्थळे हलवण्याची कबुली सोनू पवार यांनी दिली आहे. पण दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली आणि आपल्या पाठिंब्याचं पत्र देऊन टाकलं. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामं करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचं वंचितच्या नगरसेवकांनी सांगितलं. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. जागा वाटपात नाही, पण शेवटच्या लढाईत उल्हासनगर महापालिकेत एकनाथ शिंदेच मोठा भाऊ ठरल्याचं आता बोललं जात आहे. सत्ता स्थापनेसाठी वंचितचे दोन मोहरे गळाला लागल्यामुळे उल्हासनगर महापालिकेत आता शिंदे सेनेचीच पूर्ण सत्ता येणार असल्याचं दिसून येत असलं तरीही भाजपनेही अजून हार मानलेली नाहीये. पडद्यामागे त्यांनी राजकीय घडामोडींना वेग दिलाय. केवळ 3 नगरसेवक कमी असल्यानं भाजपकडून काँग्रेस, अपक्ष, साई पक्ष आणि वंचितच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय. जर भाजपनं शेवटच्या क्षणी काही नगरसेवकांना आपल्याकडे वळवलं तर उल्हासनगरचा महापौर कोण होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्या राड्यात मुंबईच्या धर्तीवर उल्हासनगरमध्येही मराठी महापौराची मागणी जोर धरू लागली आहे. जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलंय, उल्हासनगरातून सिंधी कुटुंब स्थलांतरित होत आहेत. त्याचा परिणाम या ठिकाणी मराठी आणि उत्तर भारतीयांची संख्या वाढते. निवडणूक निकालात देखील 78 पैकी 39 म्हणजेच 50% मराठी नगरसेवक निवडून आलेत, तर सिंधी समाजाचे 29 नगरसेवक निवडून आलेत. शिंदे सेना आणि टीम ओमी कलानी यांचे सर्वाधिक 22 नगरसेवक मराठी आहेत. त्यामुळे जर शिंदे सेना उल्हासनगर महापालिकेत आपली सत्ता स्थापन करणार असेल तर ज्याची संख्या जास्त त्याचा महापौर हा नियम लागू करावा अशी भावना इथल्या स्थानिक मराठी नेत्यांची व मराठी समाजाची आहे. त्यामुळे महापौर पदासाठी मुंबई महापालिकेप्रमाणेच उल्हासनगरमध्येही मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आलाय. बाकी या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.